हॅलो. चला टीम लगेच भाईजान 11 स्टार बदलापूर गाव आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करायची आहे. चला आपण करतोय या मॅचला सुरुवात. सर्व प्रेक्षकांचं व सर्व मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला मॅचला आपण करतोय सुरुवात. स्वर्गीय प्रकाश दादा पंडे स्मृती चषक 2026 हे पर्व बेनशिलकरांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. दमदार आयोजन, दमदार नियोजन. आज अंतिम दिवस आणि अंतिम दिवसाला आपण करतोय सुरुवात. सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. अगदी आज पहिला सामना आणि पहिल्या सामन्याला आपण करतो सुरुवात. चला जे आमचे सर्व ऑल इंडियर आहेत त्या सर्व ऑल इंडियाला विनंती असेल आपण लगेच बाउंड्री लाईनचा ताबा देखील धरायचा आहे. खरं तर सर्वच आयोजकांची आणि सर्व ऑल इंडियर्सची खरं तर भरपूर चांगली साथ मिळाली आणि सातत्याने मात्र ही चांगली स्पर्धा पाहायला मिळते. एक परत दिलेलं मी तुमच्याकडे मॅचला करतोय सुरुवात. दोन्ही टीमचा 12 फॅन या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. चला मॅचला आपण करतोय सुरुवात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कर्मदेव सर्व कार्यासु सर्वदा सर्व मांगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते. गणराया समोर नतमस्तक होऊन आपण करूया त्या सामन्यांची सुरुवात. व तदनंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुद्रा आणि धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांनाही मानाचा त्रिवार मुद्रा करत आपण करूयात या स्पर्धेची सुरुवात. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. अगदी क्रीडांगण आपण पाहिलं तर अगदी छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण आणि या क्रीडांगणावरती सर्वांचं मनपूर्वक स्वागत. वेलकम. पुन्हा एकदा आपण करतो या मॅचला सुरुवात, जिथे पहिला सामना पाहायला मिळेल. टीम कानोर बॉईज विरुद्ध भाईजान 11 स्टार बदलापूर गाव या दोन संघादरम्यान मात्र ही पहिली लढत पाहायला मिळेल. 5 सामने 4-4 षटकांचे आहेत, त्यामुळे 4 षटकांचे सामने आहेत. पहा या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या टीमला आम्ही विनंती करू. पहा तुमच्यासाठी सुरुवातीच्या 3 षटकांसाठी तुमच्याकडे 15 मिनिटं आहेत आणि 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करायचे आहेत. जर का अतिरिक्त वेळ तुम्ही खर्च करत असाल तर शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू मात्र तुम्हाला 30 सर्कलमध्ये घ्यावा लागेल, याची ही नोंद सर्व संघांनी ठेवायची आहे. आणि सर्व संघांना नक्कीच हा नियम आम्ही नक्कीच सांगू. सुरुवातीच्या 3 षटकांसाठी तुम्हाला 15 मिनिटं देण्यात आलेले आहेत. जर का जास्त वेळ खर्च होत असेल तर नक्कीच शेवटच्या षटकामध्ये अर्थातच 4थ्या षटकामध्ये एक खेळाडू आतमध्ये घेतला जाईल. जाऊयात मैदानाच्या दिशेने, जिथे पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. मॅचला करतोय सुरुवात. पुन्हा एकदा दोन्ही संघाला देऊयात या स्पर्धेसाठी, या आयोजनासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. स्वर्गीय प्रकाश दादा पंडे स्मृती चषकाला करूया सुरुवात. अंतिम दिवस आणि अंतिम दिवसाला करूया सुरुवात. मॅच ऑन गेम ऑन. मैदानाच्या आतमध्ये दोन्हीही सलामी फलंदाज इंटर झाले, जब्बार आणि भाईजान. निसारभाई शेख खरं तर महाराष्ट्र पोलीस आहेत, भरपूर मोठी जबाबदारी परंतु मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपल्या गावाच्या नावासाठी उतरलेले आहेत. पहिलाच बॉल गोलंदाज ऋतिकला पण पाहतात. पहिलाच बॉल अगदी प्रॉपर लेंथवरती होता, अवे फ्रॉम दी बॉडी, अगदी बॅट्समन पासून सध्या तरी दूर हा चेंडू होता. स्ट्राईकवरती जब्बार आहेत आणि पहिलाच बॉल इथून जब्बारला बीट केलं जातं. जब्बार पाहिला तर एक जबरदस्त खेळाडू आहे. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, इथे बॅटची लिडिंग एज होती परंतु यष्टांचा मागे थोडासा जजमेंट या ठिकाणी चुकीचं राहिलंय. दुसऱ्याच बॉलवरती इथून विकेटची संधी निर्माण झाली होती. ॲक्शन रिप्ले पाहूयात स्क्रीनवरती. अगदी वाईड ओव्हर हा चेंडू होता ऋतिकचा, परंतु तिथे बॅटची एज होती यष्टांचा मागे. नक्कीच थोडासा जजमेंट चुकीचा राहिला परंतु बॅकअप खूप सुंदर आलाय. सध्या तरी पहिली धाव अगदी इथून पाहिली आहे.
थोडीशी रिस्की धाव नक्कीच राहिली आहे टीम भाईजान स्टार 11 बदलापूर संघासाठी. दुसऱ्या बॉलवरती ही पहिली सिंगल आली आहे, म्हणजेच आजच्या दिवसाची सुरुवात या ठिकाणी केली जाते आहे, ती म्हणजेच जब्बारच्या माध्यमातून. चला स्पीडअप करायचा आहे. चला यानंतर नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल टीम ओम कोंडेश्वर भोज विरुद्ध जय हनुमान एरंजाड. मॅच ऑन. अगदी भाईजान होते स्ट्राईक वरती, परंतु इथे इथे देखील बॅटची लिडिंग होती, परंतु यष्टांच्या मागे अगदी चांगले प्रयत्न झाले, चांगला एफर्ट या ठिकाणी केला गेला. अगदी तिथे पाहिलं तर आपण आदित्य होते. अगदी ॲक्शन रिप्ले पाहूयात, चांगला एफर्ट होता. ॲक्शन रिप्ले इथे येऊन पाहायला मिळतोय. गुडलेन स्पॉटचा हा बॉल ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न, परंतु तिथे फटका फसला होता, परंतु अप्रतिम अप्रतिम या ठिकाणी एफर्ट राहिलेत. भाईजानने देखील या मैदानाच्या आतमध्ये आपला स्वतःचा अकाउंट मात्र ओपन केलाय. आताचा हा फटका दमदार शॉट, स्क्वेअर कट केलाय, बॉलला सरळ पाठवला डीप कव्हर मध्ये, बॉल जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर, धाबा मिळतील 4. थँक्यू सो मच. 4 धाबा आल्या मैदानाच्या आतमध्ये. इथून धावांची सुरुवात केली जाते, परंतु इथे फटका फसलाय. लॉंग ऑफला खेळाडू आहेत. आधी मागील बॉलवरती ऍक्शन पाहिली, परंतु तदनंतर गोलंदाजांचा हा रिॲक्शन, दुसऱ्याच बॉलवरती विकेटचा पतन. फलंदाज बाद. जब्बार या मॅच मध्ये स्वस्तात बाद झालाय. फलंदाज बाद. गोलंदाजी सध्या पाहायला मिळते ऋतिक यांच्या माध्यमातून. अगदी सुरुवातीपासून सातत्याने डॉट पर्सेंटेज पाहायला मिळाले आणि जो फलंदाजांवरती जो दबाव निर्माण झाला होता, तो दबाव अगदी पाहायला मिळाला. 5व्याच बॉलवरती विकेट कॅरी केली जाते. मैदानाच्या आतमध्ये रमीज यॉर्कर लेन, तिथे सन्मान देण्यास भाग पडलं. चांगल्या चेंडूंना सन्मान देणं व खराब चेंडूंना अगदी मोठ्या फटकांमध्ये कन्वर्ट करणं हे चांगल्या खेळाडूंचे वैशिष्ट्य आहेत. येस त्या ठिकाणी पंचांचा इशारा. शेवटच्या बॉलवरती एकदा बाली आहे आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पहिल्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झाला आहे. अगदी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये सध्या तरी पॉवरफुल गोलंदाजी राहिली आहे. गोलंदाज ऋतिकच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 टीम कानोर बॉईज संघाच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. गोलंदाज अक्षय आहेत, वेगवान आणि तेज तर्रार गोलंदाज. अगदी सध्या तरी या गोलंदाजांची नक्कीच आपण पाहिली चर्चा भरपूर राहिली आहे. मागील 3 ते 4 वर्षांमध्ये या खेळाडूंना स्वतःला सिद्ध केले, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा चांगली कामगिरी करावी लागेल, कारण की समोर एक मोठा संघ आहे, समोर एक मोठा बॅट्समन आहे, अर्थातच रमेश कोहारे. अगदी पापा या नावाने प्रसिद्ध असणारा हा खेळाडू. फुलवलेंचा बॉल फक्त दिशा दिली आहे, बॉलला सरळ पाठवलं अगदी स्वीपर कव्हरमध्ये डीपमध्ये आपण पाहतात ऋतिक आहेत. याच ऋतिकनं मात्र पहिला षटक फेकला होता आणि त्याच ऋतिकच्या दिशेने मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय. इथे पाहिली तर एक सिंगल नक्कीच मिळाली आहे आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 8 धाबा. मैदानाच्या आतमध्ये पाहिले तर अगदी भाईजान आहेत, निसारबाई शेख,
महाराष्ट्र पोलीस मोठी जबाबदारी आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये आता सातत्याने जबाबदारीने चांगला खेळ करावा लागेल आणि महत्त्वपूर्ण इनिंग इथून साकारावी लागेल. डावकुरे हाताचा फलंदाज अर्थातच बदलापूरचा भावेश पवार मैदानाच्या आतमध्ये आहे. हॅलो, येस, मॅच ऑन. समोर चेंडू होता ऑन साईडला, अगदी हलक्या हाताने बॉलला ढकललाय, परंतु इथून पाहिलं तर याही बॉलवरती एक सिंगल एकवडली जाते. सध्या तरी भाईजान स्वतःला सेट करत आहेत मैदानाच्या आतमध्ये. जर का भाईजान या मैदानाच्या आतमध्ये शेवटपर्यंत थांबले नाही तर धाबांचा पाऊस नक्कीच पाहायला मिळेल. हॅलो, काय माहिती आपण नाही, मग तुला नंतर फोन करू का? येस, मॅच ऑन, गेम ऑन. सध्या तरी भरपूर चांगली गोलंदाजी टीम कानोर बॉईजच्या माध्यमातून इथे गुडलँड स्पॉटचा बॉल अतिरिक्त उचली मिळाली, तदनंतर जोरदार अपील या ठिकाणी पाहायला मिळाली, परंतु अपीलमध्ये अगदी आत्मविश्वास नव्हता. यस, इथून ॲक्शन रिप्ले जोरदार प्रहार करायचा होता रमीजांना, परंतु तदनंतर जमलं नाहीये. बीट केले जात आहे, वेगवान सध्या चेंडू फेकले जातात मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम या ठिकाणी गोलंदाजांचे ॲक्शन पाहायला मिळेल. समोर चेंडू पुन्हा एकदा अगदी सरळ बॅटनं फटका सजवला डीपमध्ये आपण पाहू शकाल. लॉंग ऑफला खेळाडू आहेत. सध्या तरी ज्या प्रकारचे फिल्डिंग सेटल केली आहे त्याच प्रकारचे चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकले जात आहेत. अक्षय देशमुखला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी भरपूर चांगली कामगिरी आतापर्यंत सध्या तरी आपण पाहू शकाल. भाईजान स्टार 11 बदलापूर संघाला आपण पाहिलं तर अगदी सध्या तरी शांत ठेवलंय, परंतु समोर आता निसाराबाई शेख आहेत. बदलापूरचा भावेश पवार ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सध्या तरी ताकदीचा वापर केला जातोय, खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडल्यानंतर अगदी चेंडू वळण घेतोय आणि इथे हा देखील चेंडू डॉट आलाय. अप्रतिम गोलंदाजी, अगदी टप्पा पडल्यानंतर अगदी बाहेरच्या दिशेने चेंडू काढण्याची क्षमता आहे गोलंदाज अक्षयकडे आणि सातत्यानं डॉट बॉल पाहायला मिळतात. आतापर्यंत अक्षयनं 5 बॉलमध्ये अवघ्या 3 धाबा खर्च केल्यात. यॉर्कर लेनचा बॉल जोरदार अपील, परंतु पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहू शकाल या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या अपीलला उचलली नाहीये, म्हणजेच आणखीन एक डॉट बॉल. पाहता पाहता षटक क्रमांक इथून दुसरंही कंप्लीट झालं आणि सध्या तरी पहिल्या 2 षटकांमध्ये भाईजान 11 बदलापूर संघाची धावसंख्या पाहिली तर जाऊन पोहोचली ती 10 या धावफलकावरती. सध्या तरी शांतमय सुरुवात इथे पाहायला मिळते.
थँक्यू सो मच. सध्या तरी बदलापूर गाव संघाची सुरुवात पाहिली तर थोडीशी शांतमय पाहायला मिळेल. अगदी सध्या तरी कासबाच्या गतीनं अगदी ध्येय गाठण्याचं काम इथून केलं जातं, परंतु आता इथून सातत्याने मोठमोठे फटके खेळावे लागतील. सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये काय झालं याचा विचार न करता आता उर्वरित 2 षटकांमध्ये काय करायचं आहे याच्यावरती कंट्रोल करावं लागेल. सातत्यानं आता इथून प्रत्येकी बॉलवरती धावा जमा कराव्या लागतील. सुरुवात थोडीशी शांतमय, थोडीशी अडखळत झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅट्समन अहमद ऑन साइडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी अगदी रिस्की सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि इथे देखील ही धाव कंप्लीट केली जाते. यस पंचांचा इशारा लेग बाईच्या माध्यमातून ही एक धाव नक्कीच मिळेल. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती सिंगलच्या मदतीने तब्बल 12 धावा. याही षटकात मात्र कानोर बॉईज संघ भरपूर चांगली कामगिरी सध्या करत असताना अनिकेतचंही कौतुक करायला पाहिजे, कारण की आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा मोठा फटका न खेळू दिलाय. सातत्याने चांगली कामगिरी इथे पाहायला मिळते. उर्वरित शेवटचे 3 बॉल आहेत. मैदानाच्या आतमध्ये रमीज आहेत, धाबा बनवाव्या लागतील. आताचा बॉल, यस पंचांचा इशारा नो आलाय आणि त्यावरती केलाय प्रति हल्ला. बॉलला पाठवले सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. फाईनली क्लिअर बॉल, सीमा पार. धाबा मिळतील 4. 1+4 तब्बल 5 धाबा. बॉलिंग करणारा टीम अर्थातच कानोर बॉईज संघाच्या माध्यमातून आता इथून रिव्ह्यूची मागणी केली जाते. प्रत्येक टीमला आपण एक रिव्ह्यू देतोय, एक बिमरसाठी आणि एक रनआउटसाठी. अशा प्रकारे 2 रिव्ह्यू आपण दिलेले आहेत आणि इथून या ठिकाणी नक्कीच आपण पाहिलं तर बिमरसाठी मागणी केली जाते. चला या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते आणि इथून चेक केलं जात आहे. ओमसाई MTC लाईव्ह वरती ही स्पर्धा. यस या ठिकाणी तिसऱ्या पंचांचा इशारा आलाय. नो बॉल आहे. हाईट फॅक्टर भरपूर जास्त आहे. ॲक्शन रिप्ले आपण लगेच स्क्रीनवरती पाहूयात. ऑनलाईन जे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत त्या सर्व प्रेक्षकांना आता इथून लगेच दाखवण्यात येत आहे. दूध का दूध और पाणी का पाणी. अगदी जिथे आपण पाहिलं बॉल खेळलेत अगदी पॉपिंग क्रीजमध्ये होत्या, नेतात हाय फॅक्टर पाहिली गेली आणि अगदी तिसऱ्या पंचांचा भरपूर चांगल्या या ठिकाणी तिसऱ्या पंचांचे निर्णय आलेत. नो बॉल म्हणजे आता फ्री हिटची संधी. रमीज कोहारी मैदानाच्या आतमध्ये. पापा त्याच्या पाठमधून धाबा येत आहेत. फ्री हिटचा बॉल खोदून काढलाय. फटका चांगला आहे. ऑलॉन द कार्पेट बॉलला सरळ पाठवला. डीप मध्ये खेळाडू आहे. थोडीशी फ्लंबल, थोडीशी मिस्टेक आणि लगेचच 2 धाबा इथून कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चला नेक्स्ट मॅच टीम ओम कोंडेश्वर भोज आणि जय हनुमान एरंजाड. चला दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉससाठी इथे रिपोर्टिंग करायचे आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केलं जाईल याची नोंद दोन्हीही संघाने ठेवायची आहे. यस मॅच ऑन. धावा आता इथून बनल्या जात आहेत. भरपूर चांगली कामगिरी सध्या रमेश करतोय. एका हाती किल्ला लढवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. सातत्याने खोरानं धावा बनल्या जात आहेत, परंतु इथे सध्या तरी रमेश डेंजर एंडला आलेत आणि आता इथून पंचांचा इशारा येतोय की तिसऱ्या पंचांकडे आता हा निर्णय सोपवण्यात आलाय. येस नॉट आउट आहे त्याकडे. सेफ आहेत. 2 धाबा इथं नक्कीच मिळतील. ॲक्शन रिप्ले लगेच स्क्रीनवरती पाहूयात. सर्व ऑनलाईन प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. 2 धाबा इथून नक्कीच मिळतील आणि या 2 धाबा संख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचले ते 21 धाबा. धाबा बनत आहेत या ओव्हरमध्ये. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. इथे बॅटची एज आणि आता अगदी रमेश कोहारीला जावं लागेल सरळ पेव्हिलियन मध्ये. इथे आणखीन एक मोठा धक्का लागतोय टीम भाईजान 11 बदलापूर गाव संघाला. रमेश बॅक टू द पेव्हिलियन. थँक्यू सो मच डीजे. सध्या
खूप चांगली कामगिरी आहे सध्या तरी 3 षटकांमध्ये राहिली ती म्हणजेच टीम कानोरबाई संघाची. अगदी मैदानाच्या आतमध्ये रमेश गोवारी जो 3ऱ्या क्रमांकावरती आला होता, मैदानाच्या आतमध्ये संघर्ष त्यांना नक्कीच केला, परंतु त्याच्या बॅटमधून देखील आतापर्यंत चांगल्या धाबा आल्यात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 21 धाबा आहेत. चला नेक्स्ट मॅच टीम ओम कोंडेश्वर भोज आणि जय हनुमान एरंजाड. चला दोन्ही टीम आणि दोन्ही संघांना आम्ही विनंती करू आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करायचे आहे. षटक क्रमांक 4 अवे फ्रॉम दी बॉडी, अगदी बॅट्समन पासून सध्या दूर गोलंदाजी केली जाते. अप्रतिम टप्प्यांवरती सध्या गोलंदाजी केली जाते. अहमद आहेत स्ट्राईक वरती, त्यांना सातत्याने बीट केले जाते, सातत्याने डॉट बॉल फेकले जात आहेत. तेजस राऊत मैदानाच्या आतमध्ये 4था षटक घेऊन आलाय. चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिलाच बॉल डॉट आलाय. सेकंड बॉल गुड लाईन स्पॉटचा बॉल, टप्पा पडल्यानंतर अगदी डीप राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी, लगातारचा हा दुसराही चेंडू डॉट आलाय. सध्या तरी भाईजान 11 बदलापूर गाव संघ धाबांसाठी संघर्ष करतोय. त्याच दरम्यान खरं तर वराडे गावाचे समाजसेवक अशोकजी खाडे साहेबांच्या ठिकाणी आगमन झालंय. साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. खरं तर संकेत खाडे जे नक्कीच त्यांचे वडील आहेत, नक्कीच संकेत खाडे खरं तर एक युट्यूबर आहेत आणि त्यांच्या नक्कीच त्या ठिकाणी वडील आलेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. वेलकम दादा, आपल्या स्पर्धेत मनपूर्वक स्वागत. आताचा हा चेंडू या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय ऑफस्टिकच्या बाहेर, अर्थातच व्हाईट बॉल. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न तेजस राऊतच्या माध्यमातून पाहायला मिळाला, परंतु आताचा हा चेंडू पाहिला तर भरपूरच बाहेर होता. दिशा थोडीशी भरकटली आणि एक एक्स्ट्रा धाब इथं नक्कीच मिळाली आहे. 22 धाबा धाव फलकावरती आहेत. धाबा बनवायच्या मैदानाच्या आतमध्ये पहिल्या सत्रात टीम भाईजान स्टार 11 बदलापूर गाव संघाला धाबा बनतील का हे देखील पाहूयात. फुल टॉस बॉल, फटका फसलाय. लॉंगरला खेळाडू आहेत, नो मिस्टेक. इथे आणखीन एक विकेटचा पतन. दमदार कामगिरी सध्या कानोर बॉईज संघाच्या माध्यमातून केली जाते. आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज अहमद मैदानाच्या बाहेर. मध्ये मात्र आणखीन एक नक्कीच आणखीन एक मात्र सन्मान दिला जाईल. अर्थातच जो संघ या स्पर्धेत चॅम्पियन राहील, जो संघ या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावेल त्या संघाला खरं तर सद्गुरू मोटर्सच्या माध्यमातून एक गोल्ड कॉईन मात्र देण्यात येईल. आणि हे भरपूर चांगली संकल्पना आमच्या संपूर्ण आयोजकांच्या वतीनं आणि संपूर्ण आयोजकांचं मनपूर्वक कौतुक करायला पाहिजे. अगदी सद्गुरू मोटर्स यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेत करत आहे. जो संघ चॅम्पियन राहील त्या टीमला आपण गोल्ड कॉईन देतोय. खरं तर सद्गुरू कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडचे खरं तर डायरेक्टर आहेत ते नक्कीच आमचे मिलिंदी मचकर साहेब. त्यांचा आम्ही खरं तर मनापासून आणि मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय, कारण की त्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेत गोल्ड कॉईन नक्कीच मिळालंय. त्यांचा आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. खरं तर चॅम्पियन संघाला आपण या स्पर्धेच्या माध्यमातून गोल्ड कॉईन देणार आहोत. लो फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे आणखीन एक निर्धाव चेंडू. सध्या तरी एका धाब्यासाठी इथून संघर्ष करावा लागतोय. चला त्याच दरम्यान खरं तर बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वागणीचे खरं तर संस्थापक आपल्या सर्वांचे लाडके एक दमदार खेळाडू महेंद्रजी धुळे दादांच्या ठिकाणी आगमन झालंय. आणि महेंद्र धुळे दादांना विनंती असेल, दादा या आपण व्यासपीठावरती. आपल्या या स्पर्धेत मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. चला टीम जय हनुमान एरंजा टीम आणि ओम कोंडेश्वर भोज दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस साठी या. चला सनी या आपण. आणि दुसऱ्या बाजूला नक्कीच शंकर पाटील असतील. चला दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस साठी या. पहिला सत्र या ठिकाणी कंप्लीट झालाय. पहिल्या सत्रात आपण पाहिलं तर अगदी भाईजान 11 बदलापूर गाव संघाची धाबा संख्या जाऊन पोहोचली ती 23. तब्बल 23 धाबा बनली गेली आणि 24 धाबा संख्येचा टार्गेट या ठिकाणी देण्यात आलाय. तो म्हणजेच कानोर बॉईज या संघाच्या समोर म्हणजेच येणारे समीकरण असणार आहे. सेकंड इनिंग मध्ये येणारे 24 बॉल आणि 24 धाबा संख्येची गरज. पहा क्रिकेटच्या खेळात आपण पाहू शकाल लो स्कोरिंगचा सामना आहे, परंतु जेव्हा लो स्कोरिंगचे सामने होतात, जेव्हा कमी धाबा संख्येचे सामने होतात, तेव्हा सातत्यानं
रोमांच पाहायला मिळतो, सातत्याने रंगतदार सामने पाहायला मिळतात. मात्र लो स्कोरिंगच्या मॅच मध्ये गोलंदाज मात्र एक्स्ट्रा एफर्ट दाखवत आहेत, परंतु या मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल नक्कीच याचं धावतं विवरण आपण ऐकूयात, करूयात कॉम्बॉक्स मध्ये बदल आणि या 24 धाबा आता कशा प्रकारे बनल्या जातील याचं धावतं विवरण ऐकण्यासाठी आपण करूयात कॉम्बॉक्स मध्ये बदल आणि ऐकूयात आमचे साथी समालोचक आमचे जगदीश पाटील सरांचा आभार. थँक्यू सो मच. भोज या दोन संघादरम्यान नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. आपण टॉस करूयात आणि टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करू आमचे स्पर्धेचे खरं तर आयोजक आपण पाहू शकाल विश्वास दादा पंडे दादांना विनंती असेल दादा आपल्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. चला टीम एरंदार टीमचे कॅप्टन आलेले आहेत ओम कोंडेश्वर भोज, आपण देखील लगेच आपल्या कॅप्टनला पाठवायचं आहे. चला या ठिकाणी एखादा खेळाडू आला असेल तरी देखील या आपण टॉस साठी आपण टॉस करूयात. इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी आहे, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट मॅच साठी थोडासा वेळ मिळतो, गेम प्लॅनिंग करण्याचा नक्कीच वेळ मिळतो आणि त्या कारणास्तव आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंप्लीट करतोय. चला टीम ओम कोंडेश्वर भोज, लगेच आपण आपल्या कॅप्टनला पाठवायचं आहे टॉस साठी. Hello, hello, check. Thank you so much, प्रसाद सवारे सर. उपस्थित लाडक्या तमाम क्रीडा रसिकांचा स्वर्गीय प्रकाशदादा पंडे स्मृती चषक 2026च्या पर्वामध्ये सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. सामना पाहायला मिळतोय एकीकडे टीम कानोर बॉईज च्या विरोधात भाईजान स्टार 11 बदलापूर. या दोन संघांमध्ये खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पाहिलं जेथे धाबांसाठी संघर्ष करावा लागला. चला टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन एरंजाडचे कॅप्टन आलेले आहेत. भोज संघाचे कॅप्टन ओम कोंडेश्वर भोज संघाचे कॅप्टन सुद्धा आलेले आहेत. श्रीपत कडाले आहेत, स्वागत आहे आपलं. एकूण धाबांचा टार्गेट आहे मॅच मध्ये 24 चेंडू 24 धाबा बनवायचे आहेत. सलामीची जोडी मैदानामध्ये वैभव. ओ पहिलाच बॉल स्क्वेअर लेगला खेचलाय, चेंडू जातोय लॉंग लेगच्या वरून पहिल्याच बॉल वरती बिग हिट. हॅलो, यावेळेस पाहतोय पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न होता, पहिल्याच बॉलवरती षटकाराने आघात करतोय वैभव राऊत. लॉंग लेगच्या दिशेला अत्यंत चांगला फटका, जसा बॅट वरती चेंडू मिडल केला
लॉंगलेगच्या दिशेला खेचला त्याने षटकार. पुन्हा एज आहे या ठिकाणी पाहतो आपण. फलंदाज बाद पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न एजंट टेकन. पहिला गडी गारत पहिला धक्का कानोर बॉईज संघाला 6 या धावसंख्येवरती. तर या दरम्यान पाहतो आपल्या बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीचे पूर्णपणे ज्यांच्या खांद्यावरती जबाबदारी आहे, संस्थापक अध्यक्ष, एक स्टार खेळाडू, टीम जोयली संघाला लीड करणारी गेली कित्येक वर्ष त्यांच्याच नावाने हा संघ ओळखला जातो, जे हनुमान जोयली, ते माही धुळे यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं मनापूर्वक सहर्ष स्वागत. दिनेश याबेलेस बॅटचा प्लो कोलतोय. चेंडू गेला डीप एक्स्ट्रा कबरला अडवला गेलाय. तोपर्यंत 2 धावा अंकित केल्या गेल्या. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर विकेट, त्यानंतर आलेले या 2 धावा. 24चं लक्ष्य. भाईजान 11 संघाला स्टार्ट डेटा आली नाहीये. बॅटिंग करत असताना रमेश सारखा एक आक्रमक शैलीचा बॅटर त्यांच्याकडे होता, मात्र तो सुद्धा हतबल ठरला. लेटकट खेळायचं होतं. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळाला. चेंडू डॉट. पॉवर प्लेचं पहिलं षटक गोलंदाज अक्षयला पाहतो आपण गोलंदाजी करत असताना. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करत असताना दिनेश राऊत बीट झाल्या. 2 चेंडू डॉट केले. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या आणि पहिल्या षटकाचा केस समाप्त झाला आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 1 बाद 8 अशी धावसंख्या कानोर बॉईजची. पहिल्या षटकात धाबा आल्यात 8. गोलंदाज अप्पूला पाहतोय. सेकंड ओव्हर मध्ये आलाय. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ रेडी राहा. आज 11 सामने कव्हर करायचे आहेत. लक्षात ठेवा, सेमीफायनल फायनल कशी होईल याचा सुद्धा विचार करा, कारण संध्याकाळ लवकर होते. सध्याच्या घडीला पाहिलं तर 6 वाजले की अंधार होतो आणि 6 वाजेपर्यंत जर सामने कव्हर नाही झाले तर मग एक एक षटकांचे सामने खेळावे लागतील. अपुला पाहतोय. सेकंड ओव्हर मध्ये आलाय. 24 धावसंख्येचा पाठलाग करतोय. आता स्ट्राईकला पाहतोय आपण तेजस राऊतला. यावेळेस बॉलला उडवलाय. पाठच्या रडारामध्ये आलाय. फेकून दिलाय वाडी स्ट्रॉंगांच्या वरून. शानदार षटकार. पण आउटसाइड ऑफ स्टंप वाईडचा बॉल. 1 धाव अबांतर. पुन्हा एकदा कॅचचा कॉल. ओ झेल सोडला जातोय. साधा सोपा झेल होता. षटकारानंतर हा झेल आला होता. एकेरी धाव सुद्धा मिळाली.
चांगला बॉल फेका जातोय. हो पुन्हा एकदा संधी होती, खेळाडू भरपूर पुढे निघून गेले होते. दिनेश राऊत डॉट बॉल आलाय. लगातार 4 चेंडू डॉट केलाय मागच्या ओव्हरमध्ये. 2 आताचे 2 चेंडू डॉट खेळत असताना पाहिलं गेलंय दिनेश राऊतला. 2 षटकार अद्यापर्यंत आल्यात. पहिला वैभव राऊतच्या बॅटमधून, त्यानंतर तेजस राऊतने सुद्धा एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहिला आपण. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. 1 मोर डॉट. लागोपाठ चेंडू डॉट येतात. जर जास्त स्कोर असतात तर मग काय, तरी अद्यापर्यंत 2 षटकार आल्यात. एकूण धावा जर पाहिल्या तर 16 ही धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते स्कोरबोर्ड वरती. रिव्हर्स आणखीन एक डॉट. षटक समाप्त होतंय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 16 धावा 1 बाद 16 ही धावसंख्या कानोर बॉयज टीमची. ओव्हर नंबर 3 मध्ये पाहतोय गोलंदाज चब्बारला पाहतोय. एक फिरकेपट्टू या टीमचा स्पिन गोलंदाज पहा मिळतोय तुम्हाला. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. 8 धाव संख्येची गरज आहे त्यावेळी. पुन्हा एकदा पॉइंटला फोल्डर नाहीये. डीप मध्ये उभे आहेत. 1 धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल. रनआउटचा धोका. थ्रो मात्र टप्प्याने आलाय. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या एकवटल्या गेल्यात. अद्याप 6 धाब्याची गरज आहे. फुल टॉस आणि हा षटकार मॅच विनिंग शॉट. सामना जिंकलाय कानोर बॉयज संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम भाईजान 11 बदलापूर. थँक्यू. चला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच राहिलाय तो तेजस राऊत, ज्याने 1 विकेट मिळवला. फलंदाजी करत असताना 15 धावसंख्येचं योगदान दिलं.